ओम श्री गणेशाय नमः. जय माता दी. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांना की मी जोगवा मागितला आईचा चैत्र नवरात्रीमध्ये आणि उद्या मी मातामाईची वटी भरायला जाईन. तर हे मातामाईच्या वटीची तयारी, वटी भरण्याची. तर माझ्या घराजवळच बंजारा माताचं मंदिर आहे आणि तिथे मातामाईची मूर्ती बसवलेली आहे. तर पहा, आता हे मातामाईच्या मंदिरात मी आली आणि पूर्ण पूजेची सामग्री तयार करून घेतली आधी घरी. आणि मातामाईची वटी मी चैत्र महिन्यामध्ये भरते. पहा, आपल्या गावाकडे पण खेडेगावामध्ये वगैरे मातामाईची म्हणजे चैत्र महिन्यात पूजा करतात. तर बंजारा माता मंदिर आहे माझ्या घराजवळ, कारण जिथे आमची हे घरं वगैरे बनले आहे, हे जागा जी जमीन ज्यांची आहे, इथे बंजारा माता शेतामध्येच होती म्हणते छोटीशी. तिथे आमच्या ह्या सोसायटीच्या बाजूलाच आमच्या परिसरात आमचे ज्यांनी घरं म्हणजे बांधून दिली, आम्ही बिल्डरकडून बांधून घेतलं, आम्हाला ड्युटी वेळ भेटत नव्हता तर तिथं म्हणजे मंदिर पण त्यांनी बनवून दिलं. आणि मी डुप्लेक्स घेतलं तेव्हा बांधकाम सुरू व्हायचं होतं, पाया वगैरेच सुरू झाला होता. तर मला त्यांनी सांगितलं की इथं मंदिर बनत आहे म्हणून. तेव्हा भिंती फक्त म्हणजे कमर झाल्या होत्या. पण जसं मी मंदिराचं नाव ऐकली तसंच मग मला 9 नंबरचं पाहिजे म्हटलं. म्हणजे देवीचं मंदिराचं नाव ऐकली आणि देवीवर माझी लहानपणापासून अतिशय श्रद्धा आहे. तर आपल्या कुलदेवीचं मंदिर बनत आहे म्हणून मी त्यांना 9 नंबर मागितले. तेव्हा एकही बुकिंग झालेली नव्हती. 14 डुप्लेक्स होते, त्याच्यातून मला 9 नंबरचं मी त्यांना सांगितलं. आणि 1-2 वर्षामध्ये रेडी झालं आणि दर शनिवार रविवारी आम्ही काम पाहायला येत होतो. बरंच काही मी त्याच्यात बिल्डरकडून करून घेतलं होतं, त्यांच्या नक्षाच्या अतिरिक्त. म्हणजे इथं हे पाहिजे, असं पाहिजे करून. आणि बाकी तर मग नंतर केले आम्ही सगळं आमच्या सोयीप्रमाणे. तर मंदिर परिसरात आहे नवरात्रमध्ये जे हिवाळ्यातले नवरात्र असते, शरदीय नवरात्र, त्याच्यात तर खूप रस असते. आणि ह्या नवरात्रमध्ये कमी असते गर्दी वगैरे, पण त्यावेळेला म्हणजे कसं बाया तिथं घट वगैरे ठेवतात. माझ्या तर देवीचा घट लहानपणापासूनच आहे, माझ्या घरीच असते, पण बाया मंदिरात ठेवतात आणि मी पण दर्शनाला वटी भरायला जाते. आणि कार्यक्रम पण होतात, मी भाग पण घेते, बायांना पण म्हणते तुम्ही घ्या म्हणून तयार करवते. तर हे मातामाईची मूर्ती सुरुवातला नव्हती तिथं, फक्त बंजारा माता आणि दुर्गाजीची मूर्ती होती. एक महालक्ष्मी आहे, तर शनिदेव पण आहे तिथे, आणि गणपती आणि शिवलिंग आहे. तर सगळी पूजा म्हणजे आम्हाला तिथं करायला मिळते आणि खूप छान वाटते नवरात्रमध्ये. तर आता हे चैत्र नवरात्र, तर याच्यामध्ये मी मातामाईची वटी भरते. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरही मी जिथे होती आधी शिंदेवाईला, तिथं क्वार्टरमध्ये होती मातामाई, तर मी घेऊन जायची पूजा वगैरे. पहा, हे म्हणजे शीतल आहे मातामाई. म्हणजे लहान मुलांना कसं उष्णता वगैरे निघते तर गौर येते, माता येते, तर तुम्ही कितीही औषधी द्या, मात्र सगळ्यांनी अजमावलेलं असं म्हणजे मातामाईची पूजा दिल्यावर म्हणजे ते कायमचं म्हणजे असं नॉर्मल होऊन जाते. तर एवढी म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि शक्ती आहे देवीमध्ये. आदिशक्तीचे रूप मातामाय होय. म्हणजे गावाकडे मातामाय, मरामाय असं म्हणतात. तर हे मातामाईची प्रतिमा, तर ही मूर्ती सुरुवातला नव्हती. आणि कसं लग्नामध्ये पहा, आपण लग्नाच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी आपण मातामाईजवळ पूजा नेतो. तर त्याच्यासाठी मातामाई पाहिजेच आपल्या परिसरात. तर आमच्या घरापासून मातामाईचं मंदिर थोडं लांब होतं. हनुमानाच्या मंदिरात जिथे माझे पती आणि माझा मुलगा पूजा करायला जाते, तिथे होती मातामाई, पण ते थोडं दूर पडायचं. मला पाहिजे होतं जवळ. तर एक वेळ मी अशीच बोलली होती म्हणजे देवीला, जे बंजारा माताचे मंदिर आहे, बंजारा माता दुर्गाजीची प्रतिमा आहे, तिथं मी म्हटलं एवढ्यात मातामाईचं मंदिर आहे नाही, आणि आता माझे मुलं मोठे होत आहे, आणि ज्या वेळेला म्हटलं मी माझ्या मुलांचं लग्न करेन, तर जे आरती आहे मातामाईच्या नावाची वटी आहे, ते मी तुलाच आणन म्हटलं, कारण मी कुठं भटकणार नाही. मातामाई ढूंढून तूच तर मातामाई आहे, तर मी तुझ्याचकडे आणन, अशी मी बोलली होती तिथं.
आणि तिथून 8 दिवसानं शनी जयंती होती. शनी जयंतीचा कार्यक्रम पण असते इथं. तर महाप्रसाद होता आणि आम्ही तिथून म्हणजे महाप्रसाद घेऊन आलो. तर ते बिल्डर भाऊ आणि दोघं तिघं लोकं होते आणि मी नेहमी कार्यक्रमात वगैरे भाग घेत असते. सगळे मला ओळखतात. तर त्यांच्यासोबत मी नमस्कार घेतला आणि तिथं थोड्या गोष्टी सुरू होत्या. तर ते भाऊ बोलायला लागले, म्हणे इथं माता मायेची मूर्ती बसवायची आहे म्हणून. ते एकदम मला आश्चर्य वाटलं. म्हटलं अरे 8 दिवसाच्या आधी मी अशी बोलून गेली की माता माय तू सगळं तूच आहे, तुझ्याच जवळ मी माझ्या मुलांच्या लग्नाची आरती आणन अशी बोलली. आणि एकदम 8 दिवसामध्ये ह्या भाऊच्या डोक्यात एकदम असा मातांना प्रकाश पडला आणि हे मातामाची मूर्ती आली आणि तिथून 1 वर्षांनी स्थापित केली. तर मला म्हणजे पहा म्हणजे खूप असं आश्चर्य वाटलं की पहा आपल्या मनातलं म्हणजे तिनं जाणून घेतलं आणि त्यांचं डोक्यात म्हणजे असा तिनं प्रकाश पडला की तुला म्हणजे इथं माझं हे रूप बसवायचंच आहे म्हणून. तर दर चैत्र महिन्यामध्ये मी ह्या मातामाईची वटी भरते. शारदीय नवरात्रमध्ये बंजारा माता दुर्गाजीची ती इथे भरते. एकच मंदिर म्हणजे हे मंदिर थोडं त्याच ग्राउंडमध्ये साईडला आहे. तर हे संध्याकाळच्या वेळेला सकाळी म्हणजे एक तर लवकर जायचं किंवा संध्याकाळच्या वेळेला. तर आता मी संध्याकाळच्या वेळेला आली होती. मंगळवार होता, काल जोगवा मागितला आणि आज मंगळवार आहे तर पूजा करायला. तर पहा हे निंबाचे पानं इथंच झाड आहे बंजारा माताच्या मंदिरामध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असा. शीतला अष्टमीची पूजा मी निंबाच्या झाडाची केली होती. तर निंबाच्या झाडात शीतला माताचं स्वरूप असते तर तिथं केली होती आणि त्याच झाडाचे हे म्हणजे डाळ्या तोडून आणल्या. कारण निंब थंड असते आणि निंबामध्ये पण माताचा वास आहे म्हणून हे निंबाचे पानं. तर मी आधी मूर्तीची आंघोळ करून घेतली. तर मी चौघाकडून 4 गडवे पाणी मोठ्या बॉटलवर पाणी नेलं होतं. चांगलं मीठ जल आणि म्हणजे आंघोळ करून दिली आईची. आणि त्याच्यानंतर जे मौली म्हणते ज्याला नाडा म्हणतात आपल्या गावाकडे, तर ते म्हणजे आवश्यक आहे देवीला. तुम्ही बघितलं असं ना आपल्या आज्या वगैरे ह्या आपण आरतीत ठेवायच्या चढवायच्या देवीला. तर हा नाडा एक वस्त्ररूप म्हणून किंवा नाडा म्हणून चढवल्या जाते. आणि आधी कोणी पूजा केली असेल तर ते ब्लाऊज पीस उचलून मी साईडला ठेवलं आहे. आणि हे ओढणी मंदिरातलीच होय तर देवीची. पण आधी म्हणजे ह्या निंबाच्या पानाचा खूप नेम असते. तर ह्या डाळ्या चढवल्या मी चरणाजवळ आणि डोक्यावर आणि मग हे म्हणजे पांघरून दिलं. आणि मग थोडं फुलानं पाणी शिपडलं आणि आईला कुंकू हळद चौघाकडून मी माझ्या मुलीकडून, मुलाकडून, माझ्या पतीकडून, माझ्याकडून मी चौघांकडून देवीची पूजा केली. आणि कुंकू हळद देवीचं मोठं असते त्याच्यामुळे मोठा टिका लावला. आणि आता हे हिरव्या कलरचं ब्लाऊज पीस आणलं आणि संध्याकाळच्या आत मी माझ्या मिस्टरांना माझ्या मुलाला म्हटलं तुम्ही दोघे म्हटलं आठवण ठेव जा केळीचं पान तोड जा. तर यांना आठवण नाही राहिली आणि मी पूजेची सगळी तयारी करत राहिली. तर मला पण नाही नंतर आठवलं केळीचं पान होतं घरी तर न्यायचं होतं म्हणून. तर ते विसरली मी. नैवेद्यासाठी पाहिजे होतं मला. तर हे वटीमध्ये मी सगळं खारीक, बदाम, लवंग, विलायची, हळखंड आणि गडीसाखर ठेवाय कधी वटीमध्ये. आणि वटीचं जे छोटी वटी ठेवली मी त्याच्यात बांगडी आरसा जे असते त्याच्यामध्ये. तर हे वटी भरली मी आईची इथे. आणि 2 दिवे कोणी कणकीचे दिवे पण नेतात देवीला. तर मी कणकीचे नाही नेत. मी हे 2 दिवे माझा नेम आहे. कोणत्याही मंदिरात जाईन तर मी 2 दिवे नेते. हे माझे नियम आहे. तर हे 2 दिवे आपले साध्या तेलाचे होय. तर हे 2 दिवे तर पूजा झाली, वटी भरून झाली आणि दोन्ही दिवे मग ओवाळून घेतले आईवरून. आणि त्याच्यानंतर धूप. तर धूप दीप याने म्हणजे सगळं म्हणजे व्यवस्थित असं आरामशीर पूजा केली मी तिथे. तर देवीला प्रसाद वगैरे जे असते तर ते दह्या दुधाचं भात वगैरे असं करतात. तर त्याच्यामध्ये मी थोडे गहू घेतले आणि आणि तांदूळ शिजवून घेतले. आणि ते थोडं शिजत आले तेवढ्यात थोडं दूध टाकलं आणि तूप टाकलं, साखर टाकली, गूळ पण टाकला. आणि नंतर मग थंड झाल्यावर थोडं त्याच्यात दही टाकलं. तर कसं आहे म्हणजे दही भाताचा हा म्हणजे नैवेद्य देवीचा प्रिय नैवेद्य आहे म्हणून
ह्या निवेदन्या लागते. तर ते पण नेलं मी. कोणी निंब पण नेतात. मागे माझ्याकडे निंबाचं झाड होतं, निंब होते पण ते काढून टाकलं मी झाड, कारण बाया कसे हातबोट लावायच्या, त्याच्यामुळे म्हणजे मी काढून टाकलं ते झाड. तर निंब आज नव्हते माझ्याकडे, नाही तर निंब पण नेत असते देवीला चढवायला. तर जे वेळेवर असलं ते, असं काही नाही, फक्त मनात आपल्या श्रद्धा पाहिजे. तर हे सगळी पूजा झाली, धूप वगैरे वाळून झालं आणि कापूर लावायच्या आधी मी नैवेद्य वगैरे काढून ठेवले तिथं. तर नैवेद्यासाठी मी 11 पुऱ्या नेल्या होत्या. एक गणपतीचा नैवेद्य, एक देवीच्या मंदिरामध्ये नैवेद्य भैरवबाबाच्या नावाचा, आणि 9 देवीचे 9 रुपयाच्या नावानं नैवेद्य, आणि वटीवर फळ. तर हे 2 केळं फळस्वरूप, आणि गाठी पण नेते मी. तर 2 गाठीचे बतासे पण आईच्या वटीवर ठेवले, आणि वटी कधी सुनी नाही ठेव, त्याच्यावर थोडीफार दक्षिणा, तर 21 रुपये दक्षिणा ठेवली मी. आणि ह्या पहा अशा पुऱ्या ठेवून त्याच्यावर जे ते मी भाताचं नैवेद्य नेलं, त्याला बोनं म्हणते गावाकडे, तर दही भाताचं, तर ते करून नेलं होतं. आणि थोडंसं मी शिरा केला होता, म्हणजे गणपती बाप्पाला पण नैवेद्य होते, शंकराला पण होते, कारण याच्या आधी मी म्हणजे गणपतीजीची शिवलिंगची पूजा करून आली देवीची मंदिरातून, आणि आरतीची पण तयारी सुरू होती. तर मग आरतीत पण सहभागी झाली, आरती वगैरे वाढायला पण भेटली आम्हाला. तर म्हणजे असं म्हणजे नैवेद्य मी पेपरवर, पान नेलं नव्हतं केळीचं, तर पेपरवर सजवून ठेवलं. आणि तिथं सगळं, आता गावाकडे कसं थोड्या थोड्या छोटे छोटे दगड राहतात, संगमरमरसारखे म्हणा किंवा गारगुटीसारखे, तर तशा आकारमध्ये देवी असते. आणि लोक म्हणजे त्याच्यावर असं खूप म्हणजे असं भात वगैरे असं तर नाही टाकू, तिला कसं मानानी असं म्हणजे कोण्या पानावर पुरीवर असं नैवेद्य भाडाच्या आईला. कारण कसं आहे, असं म्हणजे सर्वात दूर टाकतात लोक. आता ते आधीपासून जसं लोक करतात तसे मग पिढी पाहत चालते आणि करते पण नाही. तर असं म्हणजे पद्धतशीर आपण कसं ताटात जेवण घेऊन जेवतो, असं देवीला म्हणजे असं पद्धतशीर जेवण द्यायचं. तर हे मी नैवेद्यावर सगळं बोनं काढून घेतलं, आणि हे बोनं जे देवीच्या नावाचं आपण आणतो पूर्ण काढायचं, शिल्लक ठेवून घरी वापस नाही न्यायचं. आणि जे शिऱ्याचा प्रसाद आणला, ह्या पण मी थोडा थोडा ठेवत आहे इथं, पण तो प्रसाद मात्र ठेवायचा आपल्यासाठी प्रसाद म्हणून. तर आणि जे पाणी वगैरे चढवतो फिरतो त्याच्यातलं तीर्थ म्हणून थोडंसं आपल्या ठेवायचं, घरी पण शिपडायचं आणि आपण पण घ्यायचं. तर हे जे मातामाई आहे, आदिशक्तीचे हे जे रूप आहे, तर आपलं आरोग्य चांगलं ठेवते, आणि प्रत्येक बिमारीपासून आपलं रक्षण करते, आणि राखण आहे आपल्या मुलांची, आपल्या घराची, आपल्या परिवाराची राखण आहे. म्हणून आईला विसरू नये. वर्षात एकदा तिची अशी पूजा अवश्य करा. तर जवळपास मंदिर असलं तर जा, कुठं जरी दूर असलं तरी वेळात वेळ काढून अशी पूजा केली पाहिजे. आणि एकदम अशा सोप्या साध्या पद्धतीनं पूजा, काही कठीण नाही आहे. अशी हे आईची पूजा कापूर वगैरे लावून मग नैवेद्याला पाणी फेरलं, आपल्या गलती भूलचूकची माफी मागायची, कारण आपण तिचे लेकरं आहो. आपल्यातून काही चूक भूल झाली असली तर आईला माफी मागायची, आणि सगळा भार आपला आईवर टाकून द्यायचा. तूच सांभाळ कर, कारण आपण काय निमित्त मात्र असतो, शेवटी तिच्याच पदरात आहो आपण, तीच सांभाळ करते आपला. फक्त आपली श्रद्धा पाहिजे, आणि कधी विसर नाही पडायला पाहिजे. तर कधी कधी काय होते, मी असं देवाबद्दल किंवा काही असं सांगताना माझ्या अंगाला काटे येते, किंवा मला असं म्हणजे मन भरून येते. तर हे एक आपली भक्ती असते, आणि म्हणजे देवाबद्दल सांगताना म्हणजे आपल्या व्यक्तीबद्दल काही चांगलं आपण सांगतो, तर त्यावेळेस असं होते. तर ही आपली माय आहे, तर असं तिच्याबद्दल सांगताना मला पण असं थोडं वाटलं. तर तुम्ही माझ्या आवाजावरून लक्षातच आलं असेल तुमच्या. तर असं माझ्या घराजवळ हे मंदिर आहे, आणि आपलं मन चांगलं असलं ना तर नशिबानं पहा, म्हणजे सगळं व्यवस्थित भेटत चालते. मंदिरामध्ये दर मंगळवारी महाप्रसाद राहत होता. तर जेव्हा महाप्रसादाला सुरुवात झाली,
तर 100-200 लोक आरतीला जुळायचे. पण त्यावेळेस मी नाव लिहून सगळ्यात सुरुवातला माझ्या गुरुचा वाढदिवस आला होता आणि तो दिवस होता मंगळवार. तिथं मी सुरुवात केली होती. तर माझ्या गुरुचा पहिला वाढदिवस म्हणजे मंगळवार दिवस आलता, तर सुरुवात झाली होती तेव्हाचा पहिला वाढदिवस तिथं केला. त्याच्यानंतर म्हणजे कोरोनामध्ये माझ्या मालकाचं रक्षण केलं आईने, कारण रात्रदिवस जो माणूस कोरोनाच्या पेशंट म्हणून तपासण्या करते, तर आपण समजू शकता की काय परिस्थिती असेल. पण आईला हात जोडले होते आणि कोरोना निघाला आणि त्यावेळेसच म्हणजे माझ्या मालकाचा, माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आला. मंगळवार दिवस होता, तो पण मी तिथं साजरा मनवला. आणि लोकांना सांगायची नाही की वाढदिवस आहे म्हणून, महाप्रसादाला या म्हणून. कारण मग वाढदिवस म्हटलं म्हणजे लोक गिफ्ट घेऊन येतात, मग ते काही आपल्या महाप्रसादाला अर्थ नसते. तसाच मी माझ्या मुलाचा 21वा वाढदिवस आईच्या मंदिरात केला. तर तिथं हॉल पण आहे, जागा पण मोठी आहे आणि छान वाटते. आईसमोरच मी केक वगैरे कापला. म्हणजे लहानपणापासून चंद्रपूरच्या महाकालीच्या वट्यामध्ये माझे मुलं टाकले आहे मी. तर पहा, प्रत्येक जागी मला आई म्हणजे रक्षण करते, भेटते आणि तिच्या उपद्री मी माझ्या पूर्ण परिवाराला दिला आहे. तर तिथं मी वाढदिवस केले माझ्या मुलांचे, कारण त्यावेळेसही मंगळवारच दिवस होता. म्हणजे असे लकीली म्हणजे मंगळवार आले सारखे, तर त्याच्यामुळे मी तिथे वाढदिवस केले. आणि माझ्या मुलांनी पण आमची 25वी सालगिरा सरप्राईज म्हणून कॉलनी सगळ्यांना माहीत होते, आजूबाजूवाल्यांना, आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी पण आमची सालगिरा आईच्या मंदिरात. तर हे आहे आमची खाली जे प्रतिमा दिसत आहे, बंजारा माय महालक्ष्मी माता आहे आणि हे जे मोठी मूर्ती आई दुर्गेची आहे. तर अनायास म्हणजे सगळी पूजा वगैरे त्याच टायमाला म्हणजे आरतीची वेळ झाली. तर हे खूप लोक असतात म्हणजे जे हिवाळ्यातले नवरात्र असते त्यावेळेला. पण आज म्हणजे एक येत होते, असे मोजके होते, पण बरेच झाले होते तरी आरती होईपर्यंत. तर हे सुरुवात झाली होती आरतीची. तर मला पण मग आरती ओवाळायला मिळाली. म्हणजे अनायास म्हणजे आरतीच्या वेळेला मी माझी पूजेला गेली तर सौभाग्य भेटलं मला आरती ओवाळायचं. आणि शनिदेवाची आरती ओवाळायचं माझ्या मुलाला लाभलं. तर ते दोघंही बापले का दर संध्याकाळला प्रदोषच्या टायमात जातात मंदिरामध्ये शिवलिंगला पाणी चढवायला, आईचे दर्शन घ्यायला. पण अनायास म्हणजे आज म्हणजे मी वटी भरायला गेली आणि आरती भेटली. तर हे पहा, असं आपल्या देवीचं स्वरूप. आणि माझी मुलगी होती नाही आज इथं, कारण जॉबला बाहेर आहेत. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकत असाल माझ्या तोंडून. तर हे फोटो तिच्यासोबतचे आधीचे, कारण आल्यावर ती आली म्हणजे पप्पासोबत मग ती जाते मंदिरात किंवा माझ्यासोबत. तर हे काही फोटो मी याच्यात टाकले आहे मंदिरातले, माझ्या मुलांच्या बड्डेचे, आमच्या 25व्या सालगिऱ्याचे. हे केक वगैरे आम्ही तिथं कापला आहे. तर असं सेलिब्रेशन आम्ही आईच्या समोर केलं. आणि ते म्हणजे पोरांचा तर ज्यांना माहीत होतं त्यांनाच माहीत होतं की ह्या तारखेला यांचा बड्डे, पण सगळ्यांना आम्ही फक्त महाप्रसादाला या म्हणून सांगितलं होतं. तर एक अन्नदान म्हणून पण देवीच्या मंदिरात होते आणि छान वाटते. तर ह्या आमच्या 25वी सालगिरा जे मुलांनी सरप्राईज केली होती. तर ह्या हॉल आहे बंजारा माता मंदिरामध्ये. तर ह्या हॉलमध्ये जे हिवाळ्यातले नवरात्र असते तेव्हा भरपूर म्हणजे इथे ज्योत राहतात. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर तिथं दीपज्योती पण नसतात. आणि ह्याच मंदिरात बरेचसे व्हिडिओ मी आईसोबत घेते, शंकरासोबत घेते. तर कसा वाटला आमचा हा व्हिडिओ तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ठीक, धन्यवाद. जय माता दी.